चला तर मंडळी, रोज रोज मुलांच्या शाळेच्या डब्याला काय द्यायचं सुचत नसेल तर सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट तयार होईल असा पौष्टिक टिफिन बनवूया. तर इथे गव्हाचं पीठ घेतलंय, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा घालून चपातीच्या कणकेपेक्षा थोडी घट्टसर कणिक मळून 10 मिनिटं झाकून बाजूला ठेवायची. 150 ग्रॅम पनीर घेतलंय, बारीक किसणीने किसून घ्यायचं. त्यामध्ये पाव चमचा हळद, आवडीनुसार काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. कांदा लसूण मसाल्याऐवजी गरम मसाला घातला तरीही चालेल. चवीनुसार मीठ, पाव चमचा चाट मसाला घालायचा. त्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून एकजीव करायचं. मस्त सारण तयार झालं. पीठ सुद्धा मस्त मुरलेलं आहे. छोटासा गोळा घ्यायचा, गव्हाचं पीठ लावून पारी करायची, पनीरचं सारण ठेवायचं. पुरणपोळीचा गोळा बंद करतो अगदी त्याच पद्धतीने बंद करायचा. सुखं पीठ लावून हाताने थोडा पसरट करायचा. नंतर मध्यम जाडीचा पनीर पराठा लाटून घ्यायचा. मस्त गुबगुबीत टम्म फुगलेला हा पराठा होतो. मुलांना खायला सोपा आणि खूप आवडतो सुद्धा. मोठ्या आचेवर आवडीनुसार तेल तूप लावून दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजायचं. अगदी फुग्यासारखं टम्म फुगला. नक्की ट्राय करा. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त